एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. नोव्हेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरस्कार. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिला एक महोत्सव आहे, त्या महोत्सवामध्येच काही पुरस्कार आहेत, त्यामुळं हेडिंगमध्ये तुम्हाला पुरस्कार असा शब्द दिसणार नाही, परंतु ते एका महोत्सवाचं नाव दिसेल, एका फिल्म फेस्टिवलचं नाव दिसेल. परंतु या फिल्म फेस्टिवलमध्ये जे काही पुरस्कार दिले जातात त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून हेडिंग असं आहे 54वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव. ओके, त्याला इफी असं देखील म्हटलं जातं, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, इफी. त्यामुळं आयोगाने असा शब्द जरी वापरला इफी तरी तो बरोबर असेल. सो यावर्षी त्याची 54वी एडिशन होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो काही इफी असतो तो दरवर्षी एकाच ठिकाणी आहे, तो म्हणजे गोवा, पणजी. त्यामुळं आयोगाने हा प्रश्न जरी विचारला तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की 54व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं. सो पाठीमागच्या 3-4 वर्ष सलग त्या ठिकाणी पणजी किंवा गोव्यामध्येच त्या ठिकाणी होतोय. सो पणजीमध्ये पण कुठं, श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम. अनुराग ठाकूर जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. ओपनिंग फिल्म, हा जो काही फिल्म फेस्टिवल आहे म्हणजे त्याच्यामध्ये पहिला चित्रपट कोणता दाखवण्यात आला त्याचं नाव आहे कॅचिंग डस्ट. हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. ओपनिंग फिल्म होती कॅचिंग डस्ट आणि क्लोजिंग फिल्म कुठली होती, द फेदरवेट. ओके, द फेदरवेट नावाचा मूवी हा क्लोजिंग मूवी त्या ठिकाणी होता. सो त्यातल्या त्यात आयोग प्रश्न विचारताना तुम्हाला ओपनिंग फिल्म बद्दलच विचारता जाऊ शकतं. सो कॅचिंग डस्ट हा इफी मधला पहिला मूवी त्या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे काही चित्रपट दाखवलं होतं त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी, आपण वॉच करण्यासाठी त्या ठिकाणी एक ज्युरी पॅनल असतं. त्या ज्युरी पॅनलचे अध्यक्ष भारताचीच व्यक्ती होती, त्यांचं नाव होतं शेखर कपूर. हे एक चित्रपट निर्माते त्या ठिकाणी आहेत. सो आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की हा जो काही इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया झाला, आपण त्याला इफी असं म्हणतो, त्यांच्या आंतरराष्ट्रीय ज्युरी पॅनलचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते शेखर कपूर. आता आपण महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत ते म्हणजे या महोत्सवामधले पुरस्कार विजेते व्यक्ती, चित्रपट वगैरे काय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारताच्या चित्रपट क्षेत्रामध्ये योगदान दिल्याबद्दल विशेष पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आला, ते म्हणजे द गर्ल, ती म्हणजे माधुरी दीक्षित. ओके, सो माधुरी दीक्षित यांना या वर्षीचा जो काही पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे आयोग इथं प्रश्न विचारू शकतं, भारतीय चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी विशेष पुरस्कार खालीलपैकी कोणत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला देण्यात आलेला आहे. त्यांचं नाव आहे माधुरी दीक्षित. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो मायकल डग्लस यांना देण्यात आलेला आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते त्या ठिकाणी आहे, त्यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नंतर ICFT युनेस्को गांधी पदक एक जे आहे ते ड्रिफ्ट या चित्रपटाला मिळालेलं आहे. अँथनी चेन यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे. आता ज्याच्यावरती आयोगाने कंबाईन ग्रुप बी ला का सी ला मेन्सला एकदा प्रश्न विचारला होता, तो म्हणजे हा जो काही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन पिकॉक पुरस्कार किंवा सुवर्ण मयूर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला. सो हा प्रश्न जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आयोग या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारू शकतं. एंडलेस बॉर्डर्स नावाचा एक चित्रपट आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक अब्बास अमिनी यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि याला या वर्षीचा गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळालेला आहे. थोडक्यात या चित्रपट महोत्सवाला बेस्ट मूवी त्या ठिकाणी आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आपल्यासाठी एवढे महत्त्वाचे नाही. रिव्हिजन करताना मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे कुठले टॉपिक आहे ते सांगणारच त्या ठिकाणी आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे स्टीफन कोमंदारेव यांना ब्लॅगस लेसन्स यासाठी. नंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जी आहे ती आहे मेलानी थियरी, पार्टी ऑफ फुल्स या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे पौरिया रहिमी सॅम, एंडलेस बॉर्डर्स या चित्रपटासाठी. नंतर हे शेवटचे 2 पुरस्कार आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. त्या ठिकाणी स्पेशल ज्युरी पुरस्कार म्हणजे जे काही परीक्षक होते त्या परीक्षकांचा स्पेशल पुरस्कार जो आहे तो ऋषभ शेट्टी यांना मिळालेला आहे. जे ऋषभ शेट्टी कंतारा नावाचा जो काही चित्रपट आला होता, चित्रपटाचे दिग्दर्शक पण होते आणि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका पण त्या ठिकाणी केली होती. सो बऱ्याच लोकांनी हा चित्रपट पाहिलेला असेल. त्याच्यामध्ये मुख्य अभिनेता जो आहे किंवा दिग्दर्शक आहे त्यांचं नाव आहे ऋषभ शेट्टी. ओके, या ऋषभ शेट्टी यांना स्पेशल ज्युरी पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार जो आहे तो पंचायत सीझन 2 ला त्या ठिकाणी मिळालेला आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर आवर्जून बघा, फार सुंदर आणि छान संकल्पना असलेली ही सिरीज त्या ठिकाणी आहे. सो पंचायत नावाची जी काही वेब सिरीज आहे त्याचा जो काही सीझन 2 आला होता म्हणजे पार्ट 2 जो आला होता त्याला त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा इफी जो झाला तो कुठं झाला,
दुसरी महत्त्वाची त्याची ओपनिंग फिल्म कुठली होती, नंतर चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी कोणाला विशेष सन्मान त्या ठिकाणी दिला, सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार कुठला आहे, सुवर्ण मयूर पुरस्कार कोणाला आहे, नंतर तुमचे स्पेशल ज्युरी आणि स्पेशल सर्वोत्कृष्ट वेब सिरीज, हेच तुम्हाला त्या ठिकाणी चांगले लक्षात ठेवायचे आहे. अदरवाईज बाकीचं प्रश्न विचारण्याची शक्यता फार कमी आहे. नंतर 51वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जो आहे तो आपण त्या ठिकाणी बघणार आहोत, परंतु या पुरस्कारामधली सगळी नावं त्या ठिकाणी बघणार नाही आहेत, फक्त आपण पुरस्कार विजेते भारतीय त्या ठिकाणी बघणार आहोत, कारण यावर्षी 2 भारतीय व्यक्तींना हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. एक आहेत एकता कपूर, ज्यांनी भारतातल्या बऱ्याच टीव्हीवरच्या मालिका त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेल्या आहेत किंवा डिरेक्ट केलेल्या आहेत, आणि दुसरा आहे एक स्टँडअप कॉमेडियन, त्याचं नाव आहे वीर दास. सो 2 नावं तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे आहे. ह्या दोघांना एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. सो आयोग असा प्रश्न विचारू शकतं की खालील कोणत्या भारतीयांना त्या ठिकाणी अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. एक आहे एकता कपूर आणि दुसरे आहेत वीरदास. आता हे पुरस्कार जे असतात ते विविध कॅटेगरीमध्ये दिले जातात. सो एकता कपूर यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये दिलेलं आहे आणि वीरदास यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे आपण त्या ठिकाणी बघूयात. सो इंटरनॅशनल एमी डिरेक्टरेट अवॉर्ड या कॅटेगरीमध्ये एकता कपूर यांना पुरस्कार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, असा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. याच्या अगोदर कोणत्याही भारतीय महिलेला असा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळालेला नव्हता. नंतर वीरदास यांना सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका म्हणजेच बेस्ट कॉमेडी सिरीजसाठी हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि कोणत्या कॉमेडी सिरीजसाठी, तर नेटफ्लिक्सवर त्याचा एक कॉमेडी शो आला होता, त्याचं नाव होतं वीरदास लँडिंग, आणि या कॉमेडी शोसाठी त्याला बेस्ट कॉमेडी सिरीजचा अवॉर्ड भेटलेला आहे वीरदास. सो वीरदास आणि एकता कपूर ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, ज्यांना त्या ठिकाणी एमी पुरस्कार मिळालेला आहे, आणि हे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, नंतर जे काही सौंदर्यवतींसाठी स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यातली एक महत्त्वाची स्पर्धा त्या ठिकाणी पार पडलेली आहे, ती आहे 72वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023. या स्पर्धेचं ठिकाण आहे सॅन साल्वाडोर. एल साल्वाडोर नावाचा एक देश आहे, तिथं सॅन साल्वाडोर नावाचं ठिकाण आहे. फॉर एक्झाम्पल भारत देशामध्ये मुंबई, पुणे शहर आहे. सो एल साल्वाडोर देशातलं सॅन साल्वाडोर नावाचं शहर, जिथं ही मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडली. आणि आयोग तुम्हाला विचारू शकतं की ही मिस युनिव्हर्स स्पर्धा आहे ती कोणत्या सौंदर्यवतीनं जिंकलेली आहे. त्यांचं नाव आहे शेनिस पॅलिसिओस. ओके, शेनिस पॅलिसिओस त्याचं नाव आहे, आणि त्या निकाराग्वा या देशाच्या त्या ठिकाणी आहे. या स्पर्धेमध्ये भारताच्या प्रतिनिधी म्हणून श्वेता सारदा यांनी त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. मिस युनिव्हर्स स्पर्धा 1952 पासून दरवर्षी आयोजित केली जाते. आतापर्यंत 3 भारतीय सौंदर्यवतींनी ही स्पर्धा जिंकलेली आहेत. सुष्मिता सेन यांनी 1994 मध्ये, 2000 मध्ये लारा दत्ता यांनी, आणि 2021 मध्ये हरनाज संधू यांनी त्या ठिकाणी जिंकली होती. 2022 मध्ये ही स्पर्धा आर्बोनी गॅब्रियल यांनी जिंकली होती, ज्या अमेरिका देशाच्या सौंदर्यवती त्या ठिकाणी आहेत. मग आयोग त्या ठिकाणी एकाच ठिकाणी जास्त प्रश्न विचारू शकतं. 72वी मिस युनिव्हर्स म्हणून खालीपैकी कोणत्या सौंदर्यवतीला किताब मिळाले आहे. त्यांचं नाव आहे शॅनिस पॅलिसिओलस. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की किती भारतीय महिलांना आतापर्यंत मिळालेले आहे, 3, सुष्मिता सेन, लारा दत्ता आणि हरनाज संधू. ओके, येस. नंतर जसे आपल्याकडे भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे नागरी सन्मान आहे, तसा पाकिस्तानचा एक पुरस्कार आहे, तो आहे निशान-ए-पाकिस्तान पुरस्कार 2023. तुम्ही म्हणाल की हा पाकिस्तानचा पुरस्कार आपण का बघतोय, कारण यावर्षी हा निशान-ए-पाकिस्तान पुरस्कार जो आहे तो एका भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर सय्यदना महफुद्दुल सैफुद्दीन. लक्षात ठेवा, हे दाऊदी बोहरा पंथाचे प्रमुख आहेत. मुस्लिम धर्मामध्ये दाऊदी बोहरा नावाचा एक पंथ आहे, त्या पंथाचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी त्यांना ओळखलं जातं. बऱ्याच जे काही दाऊदी बोहरा समूहाचे लोक आहेत किंवा मुस्लिम लोक आहेत, त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे यांचा फोटो त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला तुम्हाला त्यांच्या घरामध्ये दिसेल. सो सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन असं त्यांचं नाव आहे. त्यांना निशान-ए-पाकिस्तान मिळालेलं आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अलवी यांनी या पुरस्काराची घोषणा केली. पुरस्कार मिळवणारे ते 5वे भारतीय आहेत. बऱ्याच पुस्तकांमध्ये किंवा बऱ्याच रेफरन्सेस मटेरियलमध्ये तुम्ही 4थे भारतीय वाचले असतील, कारण पुस्तकांमध्ये आणि वर्तमानपत्रांमध्ये ही 3 नावं तुम्हाला दिसतील, परंतु एक नाव त्याच्यामध्ये मिस असेल, ते आहे निर्जा भनोत. ओके, निर्जा भनोत यांच्यावर एक पिक्चर पण आलेला होता बघा, निर्जा. सोनम कपूर यांनी त्याच्यामध्ये निर्जाची भूमिका त्या ठिकाणी केली होती. सो निर्जा भनोत या पहिल्या व्यक्ती आहे, त्यांना हा निशान-ए-पाकिस्तान त्या ठिकाणी मिळालेला होता. त्याच्यानंतर मोरारजी देसाई, माजी पंतप्रधान 1990 मध्ये, दिलीप कुमार अभिनेते 1998 मध्ये, आणि सय्यद अली शाह गिलानी हुरियत कॉन्फरन्सचे नेते आहेत, त्यांना 2020 मध्ये अशा प्रकारे हा पुरस्कार मिळाला होता. परंतु आयोग प्रश्न विचारताना असाच प्रश्न विचारू शकतं की निशान-ए-पाकिस्तान पुरस्कार खालीपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन.
ओके येस. दुसरी महत्त्वाची गोष्ट, निशाण ए पाकिस्तान हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. जसा आपला भारतरत्न आहे तसा त्यांचा निशाण ए पाकिस्तान आहे. 1957 मध्ये या पुरस्काराची स्थापना झाली. पहिला पुरस्कार हेले सेलासी आय, इथिओपियाचे एक राजे वगैरे होते, त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला होता. ओके येस. नंतर अबंडन्स इन मिलेट्स. काय आहे हे अबंडन्स इन मिलेट्स? सो ग्रॅमी नावाचा पुरस्कार आहे जो संगीत क्षेत्रासाठी दिला जातो आणि ह्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं भारतीय गाणं आहे, एक इंडियन सॉन्ग आहे ज्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेशन त्या ठिकाणी मिळालेलं आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये? बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या गाण्याचे गीतकार कोण आहेत, कोणी गाणं लिहिलेलं आहे, तर आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फाल्गुनी शहा हे एक गीतकार आणि संगीतकार आहेत. त्यांनी या अबंडन्स इन मिलेट्स याचं त्या ठिकाणी गीतलेखन केलेलं आहे. फाल्गुनी शहा आणि अजय शहा हे फाल्गुनी शहा यांचे पती आहेत, त्यांनी त्याचं गायन त्या ठिकाणी केलेलं आहे. ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले मोदी हे पहिले राजकीय व्यक्ती आहेत. त्याच्या अगोदर ग्रॅमी पुरस्कारासाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीला त्या ठिकाणी नॉमिनेशन मिळालेलं नाही. मोदींना या गाण्याच्या निमित्तानं का होईना या ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळालेलं आहे. ह्याचा गाण्याचा उद्देश काय आहे, तर भरड धान्य म्हणजेच काय, मिलेट्स. ह्या मिलेट्सचे जे काही फायदे आहेत आणि जागतिक भूक कमी करण्यामध्ये त्यांची बरीच क्षमता आहे, जगातली जी काही हंगर आहे ती कमी करण्यामध्ये या मिलेट्सचा महत्त्वाचा रोल असू शकतो, यासाठी त्यांनी हे गाणं त्या ठिकाणी लिहिलं आहे. का गाणं लिहिलं? कारण सगळ्यांना माहिती आहे युनायटेड नेशननं 2023 हे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. तर आपण भरडधान्य असं देखील म्हणतो. सो याच दिवसाच्या निमित्तानं त्यांनी अशा प्रकारचं अबंडन्स इन मिलेट्स नावाचं गाणं लिहिलं होतं. त्या गाण्यासाठी ग्रॅमी पुरस्काराचं नॉमिनेशन त्यांना मिळालेलं आहे. ओके चला, नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात. अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. 54वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव, आपण त्याला इफी असं देखील म्हणतो, तो पणजी या ठिकाणी झालेला आहे. ओपनिंग फिल्म होती कॅचिंग डस्ट. अनुराग ठाकूर यांनी त्याचं इनॉग्रेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी एका भारतीय अभिनेत्रीला विशेष पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला आहे, तो म्हणजे माधुरी दीक्षित. मायकल डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. ICFT युनेस्को गांधी पदक ड्रिफ्टला आहे. एंडलेस बॉर्डर्स या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. दिग्दर्शक अभिनेता अभिनेत्री गरज नाहीये लक्षात ठेवायची. स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळालेला आहे ऋषभ शेट्टी यांना. कंतारा चित्रपटाचे डिरेक्टर आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली आहे. आणि सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा अवॉर्ड मिळालेला आहे पंचायत सीझन 2ला. नंतर 51वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार, याच्यामध्ये 2 भारतीयांना पुरस्कार मिळालेला आहे. एक आहेत एकता कपूर आणि दुसरे आहेत वीरदास. एकता कपूर यांना इंटरनॅशनल एमी डिरेक्टरेट अवॉर्ड या कॅटेगरीमध्ये अशा प्रकारे पुरस्कार मिळालेल्या पहिल्या भारतीय महिला त्या ठिकाणी आहेत. आणि बेस्ट कॉमेडी सिरीजमध्ये वीरदास यांना नेटफ्लिक्सवरचा जो काही वीरदास लँडिंग नावाचा कॉमेडी शो आहे त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 72वी मिस युनिव्हर्स स्पर्धा एल साल्वाडोर या देशात पार पडली. शेनिस पॅलिसिओस ही त्या ठिकाणी मिस युनिव्हर्स ठरलेली आहे, निकारगावा देशाची आहे. श्वेता शारदा ह्या भारताच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी होत्या. 1952 पासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. आतापर्यंत 3 भारतीय महिलांना हा सन्मान त्या ठिकाणी मिळालेला आहे, सुष्मिता सेन, लारा दत्ता आणि हरणा सिंधू. मागच्या वर्षी अर्बोनी गॅब्रियल यांना हा पुरस्कार मिळालेला होता. निशाण ए पाकिस्तान, जो पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, तो भारतातल्या दाऊदी बोहरा पंथाचे प्रमुख सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. 5वे भारतीय आहेत यांना हा पुरस्कार मिळाला. याच्या अगोदर निर्जा भनोत, मोरारजी देसाई, दिलीप कुमार, सय्यद अली शाह गिलानी यांना हा पुरस्कार मिळालेला होता. 1957 पासून हा पुरस्कार दिला जातो. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फाल्गुनी शहा यांनी लेखन केलेलं अबंडन्स इन मिलेट्स नावाचं जे काही गाणं आहे त्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळालेलं आहे ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स या कॅटेगरीसाठी. फाल्गुनी शहा आणि त्यांचे पती अजय शहा यांनी ते गाणं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळालेले मोदी हे पहिले राजकीय नेते आहेत. भरडधान्याचे फायदे सांगण्यासाठी हे गाणं त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे, कारण 2023 हे युनायटेड नेशननं इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं होतं. ओके सो आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत धन्यवाद.